नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजना 2023। शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजना या योजनेचा जो काही उर्वरित पीक विमा ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर यायचा बाकी आहे त्यांच्या खात्यावर आता हा पीक विमा यायला सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे प्रूफसहित बघू शकता की ज्या कोणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जो काही पीक विमा यायचा राहिलेला आहे तो पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती उर्वरित पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ते पाहूया। त्याआधी तुम्ही जर का आपल्या के मराठी GR या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। चला तर शेतकरी मित्रांनो, नेमका पीक विमा हा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे माहिती अगदी सविस्तरपणे पाहूया। शेतकरी मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता, राणा जगजित सिंह हे तुळजापूर येथील आमदार आहेत। या आमदारांनी ही माहिती दिलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता, खरीप 2023 पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे। या निमित्ताने तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाई येथील ग्रामस्थांनी भेटून सत्कार केला। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत ज्या शेतकऱ्यांनी वेळेत कंपनीला कळवले आहे व ज्यांचे पंचनामे झाले आहेत त्यांना हा पीक विमा मिळालेला आहे। त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत वेळेवर कळवले परंतु पंचनामे झाले नाहीत अशा शेतकऱ्यांना देखील ठराविक रक्कम ही निश्चितच मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, सुमारे 1,92,000 शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याची तक्रार दाखल केलेली होती। त्यांचे वैयक्तिक पंचनामे करून देय असलेली रक्कम त्यांच्या खात्यावरती जमा झालेली आहे। शेतकरी बांधवांना प्रत्येक परिस्थितीत पाठिंबा देणे, त्यांच्यासाठी कार्य करणे हे माझे कर्तव्यच आहे। या सत्काराबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, म्हणजे ज्या कोणी शेतकऱ्यांचे नुकसान झालं होतं आणि त्यांनी तक्रार दिलेली होती त्या शेतकऱ्यांचे पैसे हे त्यांच्या अकाउंटवर जमा झालेले आहेत। शेतकरी मित्रांनो, इथे बघू शकता, ज्या कोणी शेतकऱ्यांचं पीक विम्याचे पैसे आलेले आहेत त्यांच्या बँक अकाउंटमध्ये त्यांना जो काही मेसेज आलेला आहे तो आता आपण बघूया। तुम्ही इथे बघू शकता, IDBI बँक अकाउंट नंबर क्रेडिट रुपये 26,312 आणि शेतकरी मित्रांनो, हे कोणत्या तारखेला जमा झालेले आहेत ती तारीखसुद्धा इथे बघू शकता, 24 मे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, 24 तारखेला हे पैसे त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत। त्याच्यानंतर दुसरा मॅसेजसुद्धा तुम्ही इथे बघू शकता, युअर अकाउंट नंबर हॅज बीन क्रेडिट बाय 57,496 रुपये आणि कधी मिळाले, 24 मे 2024। म्हणजे शेतकरी मित्रांनो, ज्या कोणी शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे आलेले नाहीत त्यांचे पैसे आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची अशी माहिती होती। तर शेतकरी मित्रांनो, याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या के मराठी GR या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।